25 डिसेंबर 2024 दैनंदिन राशी भविष्य सांगण्यास सुरुवात करत आहे। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा। मेष राशीसाठी आजचा दिवस आणि आजचे ग्रहमान दोन्हीही चांगले आहेत। मेष राशीवाल्यांचं मन आज अतिशय आनंदी राहणार आहे आणि त्यांना आज वाहन सुख मिळणार आहे। आणि ज्यांचं लग्न जमण्याचे चान्सेस असतील किंवा त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतील तर त्या विवाह इच्छुकांना आज त्यांना चांगली बातमी मिळणार आहे। विवाह इच्छुकांनी आज आपले प्रयत्न नक्की करायचे आहेत। वृषभ राशीवाल्यांसाठी आजचा व्यवसाय मध्ये खूप वाढ होणार आहे आणि सर्व मनासारख्या घटना घडणार आहेत। अचानक धनलाभही होणार आहेत आणि जर वृषभ राशीवाल्यांना काही मौल्यवान खरेदी करायची असेल तर ती त्यांनी आज जरूर करायची आहे। मिथुन राशीवाल्यांना आजच्या घडामोडीमध्ये थोडासा वेग येणार आहे, कामाची गती वाढणार आहे। हे सर्व करताना त्यांनी सावध राहायचं आहे। फक्त एवढंच आहे का मिथुन राशीवाल्यांना आज काही गोष्टीमध्ये फसवणूक होण्याची थोडी शक्यता वाटत आहे, तर कृपया त्यांनी त्याची तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे। कर्क राशीवाल्यांना आज सकाळ प्रसन्न वाटणार आहे, पण थोडी चिंता त्यांना आज थोडी त्रास देणार आहे। आणि कर्क राशीवाल्यांनी आजची संध्याकाळ आपल्या मित्रमैत्रिणीसोबत घालवायची आहे आणि मेजवानीचा त्यांनी पूर्णपणे आज आनंद घ्यायचा आहे। कर्क राशीवाल्यांना आज छान प्रकारे मेजवानी मिळणार आहे। सिंह राशीवाल्यांसाठी आजच्या काही घटना धक्कादायक आहेत, काही धक्कादायक बातम्या मिळू शकतात। त्यांचं मन विचलित होऊ शकतं, थोडी घबराट जाणू शकते आणि सिंह राशीवाल्यांनी आज कृपया रागावर नियंत्रण ठेवायचं आहे, एवढी काळजी सिंह राशीवाल्यांनी नक्की घ्यायची आहे। कन्या राशीवाल्यांना आज थोडी खर्चिक वृत्ती राहणार आहे, म्हणजे त्यांचा खर्च आज वाढणार आहे। पण कन्या राशीवाल्यांना हे सर्व करताना थोडी नाराजगी जी होती किंवा आहे 2-3 दिवसापासून ती दूर मात्र होणार आहे आणि कन्या राशीवाल्यांनी आज आपले नातेसंबंध, आई वडील, भाऊ बहीण, पत्नी, मुलं मुली यांचे संबंध आज जपण्याचा प्रयत्न करायचा आहे। कोणी नाराज होणार नाही याची काळजी आज कन्या राशीवाल्यांनी घ्यायची आहे। तूळ राशीवाल्यांचं मन आज प्रसन्न राहणार आहे। त्यांना तीर्थयात्रा घडण्याचे चान्सेस खूप आहेत आणि मेजवानी तर खूप सुंदर मिळणार आहे आणि छोटी सहल घडू शकते जवळपासची एखाद्या मंदिरामध्ये, तीर्थस्थानी तूळ राशीवाल्यांची आज सहल घडू शकते। वृश्चिक राशीवाल्यांना आजचा संमिश्र अनुकूल आहे। ग्रहमानात त्यांचे खूप छान आहेत आणि आज त्यांची जी काही रखडलेली कामे असतील ती पूर्ण होतील, पण हे कधी होणार जेव्हा ते प्रयत्न करतील आणि आज ते काही कारणास्तव वृश्चिक राशीवाले स्वतःच्या आनंदासाठी खर्च करण्याचे चान्सेस दिसत आहेत, त्यामुळे थोडा खर्च करताना त्यांनी विचार करायचा आहे। धनु राशीवाल्यांचं मन आज आनंदी राहणार आहे आणि अशा वेगळ्या व्यक्तीकडून ज्यांची त्यांना अपेक्षा नसेल अशा एखाद्या वेगळ्या व्यक्तीकडून त्यांना धनुराशीवाल्यांना सहकार्य मिळणार आहे। पण मन आनंदी राहण्यासाठी किंवा त्यांचं जे मन आनंदी राहणार आहे त्यासाठी त्यांनी विश्वास ठेवणं आजच्या कामावर, कार्यावर हे मात्र गरजेचं आहे। मकर राशीवाल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे। त्यांची भ्रमंती जी असते ती आज कदाचित त्यांना कुठे घडू शकते, म्हणजे कुठेतरी दूर किंवा ट्रॅव्हलिंगसाठी जाऊ शकतात आणि मकर राशीवाल्यांची आज त्यांच्या आवडत्या व्यक्तीची भेट मात्र नक्की होणार आहे। आणि आजच्या दिवसामध्ये जर काही कोणाचे गैरसमज झाले असतील त्यांचे, तर त्यांनी ते कृपया दूर करून टाकायचे आहेत। कुठलाही गैरसमज आज त्यांनी कोणाविषयी ठेवायचा नाही आहे। कुंभ राशीवाल्यांना आजच्या दिवसाची अनुकूलता वाढणार आहे। त्यांचा दिवस जसा पुढे जाईल तसं त्यांना आनंद वाटणार आहे आणि त्यांच्या संत संगतीमध्ये त्यांना आज खूप मोठा लाभ होणार आहे। म्हणजे असे कुठले एखादे संत, म्हणजे ते कोणी असेल, प्रवचनकार, कीर्तनकार, याच्याकडनं आज त्यांना एखादे बुवा असतील, हबप असतील, कोणाकडूनही त्यांना आज लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि कुंभ राशीवाल्यांना जर प्रवास नक्की घडणार आहे, अचानक एक प्रवास घडू शकतो। मीन राशीवाल्यांना आजचा दिवस संमिश्र आहे। त्यांचं मन आनंदी राहणार आहे, मात्र महत्त्वाची कामे आज त्यांची पूर्ण होणार नाही आहेत, त्यामुळे मीन राशीवाल्यांनी आज कुठलंही महत्त्वाचं काम पूर्ण करू नये एवढी त्यांना विनंती आहे। महत्त्वाचं म्हणजे आपले काही अशी खूप महत्त्वाची कामं असतात की जी आपण ठरवतो बाबा आज करायची आहे, तर मीन राशीवाल्यांनी आज ती कृपया करू नये। दैनंदिन राशी भविष्य सांगताना मी तुम्हाला नेहमी सांगत असते, ह्या 2-3 ओळी खूप महत्त्वाच्या असतात। ह्या अंमलात आणून तुम्ही ह्याचा परिपूर्ण वापर तुमच्या जीवनात करायचा आहे, ही माझी मनपूर्वक इच्छा असते। माझ्या महाराजांच्या कृपेने, माझ्या रामाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदी आणि येऊ दे, एवढीच मनपूर्वक प्रार्थना।
श्रीराम जय राम जय जय राम. आणि आजच्या आमच्या महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सर्व माझ्या दैनंदिन राशी भरू शकणाऱ्या लोकांसाठी आणि इतर सर्व रामभक्त महाराज भक्तांसाठी आजचा दिवस आनंदमय आणि सुखाचा जाओ एवढी मनापासून इच्छा. श्रीराम जय राम जय जय राम.